वा 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 जुई, तुझी ही आयडिया मला फारच आवडली बरं का. म्हणजे जुन्या साड्यांचा क्रिएटिव्ह वापर. बाबा किती कलरफुल दिसते ना हे. हो ना, खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटते. जुईताई सजावट लय मस्त झालीये, पण आमच्या गावाकडच्या गणपतीचं डेकोरेशन एकच नंबर असते. झालं तेच म्हंटल मी, संध्याला अजून गाव कसा नाही आठवला. काय असतं ग तुमच्या गावात? अहो आमच्या गावाकडचा गणपती शेषनागावर बसलेला असतो आणि त्याची फणा अशी लयच टेकत असतो तो. हो, आला नाग परत. आपल्या घरात नाग दिसल्यापासून ना संध्याला सगळीकडे नागच दिसतात. अरे ते जाऊ द्या, पण मला सांगा कुणी मुहूर्त पाहिलाय का प्रतिष्ठापनेचा? हा थांबा मी सांगते. अंधाधुन मध्ये 11:07 ते 1:41 चा मुहूर्त आहे. काय 1:41? हा. अहो बाबा, मग फार वेळ राहिला नाहीये. दादा कुठे आहे? हॅलो बाबा, थोडा प्रॉब्लेम झालाय. गंधार, अरे मूर्ती कुठे आहे? अगं नाही मिळाली. काय? का? अहो बाबा, पावसामुळे दरड कोसळले हायवेवर. अख्खा रस्ता बंद केलाय पुढचा. मला परत यावं लागलं. अरे बापरे. अरे मग गंधार, आपल्या एरियामध्ये दुसरं दुकान नाहीये का कुठलं? हो ना, तिथून आणायची मूर्ती. अरे पण सगळ्या ऑर्डरच्या मूर्ती होत्या, लोक ऑलरेडी घेऊन गेली. अरे देवा, आता काय करायचं? पूजा कशी होणार? इतके वर्ष आपण गणपती बसवतोय. ही परंपरा मूर्ती मिळाली नाही म्हणून मोडता येणार नाहीये. आला, अजून थोडं पाणी घाल. बस 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 बस. जुई, तुला जमेल ना नक्की? आला बरे, तुला डाऊट आहे का? नाही, डाऊट असंच नाही, पण जर वेळत नाही झालं ना तर उगाच आई छान मूर्ती बनवते की नाही बघ मी. आला, तुला माहितीये आमच्या प्रायमरी स्कूल मध्ये माझ्या स्टुडंट्सनी छान काहीतरी बनवलं ना की मी त्यांना A ग्रेड द्यायचे. तसाच तू पण मला A+ देशील. अरे वा, कॉन्फिडन्स तर हाय लेवलवर आहे मॅडमचा. पण मला सांग, हे सगळं तू शिकलीस कुठे? अरे आला, आमच्या प्रायमरी टीचर्सचा कोर्स केला होता ना मी, तेव्हा आम्हाला हे सगळं शिकवलं होतं. ओके ओके, ग्रेट. हुशार आहे माझी बायको. हुशार वगैरे असं काही नाहीये. हा, मी फक्त प्रयत्न करतेय आणि बाप्पा मला सांभाळून घेईल हा विश्वास आहे मला. काय झालं? थांब थांब थांब. अरे वा, दोघं मिळून मूर्ती बनवताय का? नाही, मी ऍक्च्युली तिला मदत करत होतो. आला, मी तुला काही विचारलंय का? कशाला कारण देतोयस? अरे वा, फार डिटेल मध्ये काम चाललंय जुई मॅडम तुमचं. हो वहिनी, माती नीट मळून घेतली ना की छान मूर्ती बनते. ते बेसिक आहे. हो का? मुहूर्ताच्या आत मूर्ती तयार करा म्हणजे झालं नाही. हे बेसिक पण जरा लक्षात ठेवा. होईल ना वहिनी, होईल. जमणार नसेल तर आधीच सांग, म्हणजे दुसरा एखादा ऑप्शन आहे का ते आपण बघू. कारण आई या सगळ्या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहेत हे तुला वेगळं सांगायची गरज नाही ना. हो, चल चल चल, पटापट बनव मूर्ती. होईल वेळ, डोंट वरी.
बाजूला व्हा, आम्हालाही बघायचंय. ए तिला बघू दे ना. चल. वा 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 जुई, अगं तुझा हा पैलू आम्हाला आजच कळला. सुंदरच बनवलीस बघ मूर्ती. खरंच खूप गोड झाली मूर्ती. एकदम छान. हॅलो हॅलो जुई, मी काय म्हणतो, पुढच्या वर्षीपासून आपण मूर्तीचा बिझनेस सुरू करू. तू मूर्ती बनव, मी मार्केटिंग करतो. काय नाही नाही, पण जोक सपाट. आज आपल्याकडे बाप्पा बसतायत ना, ते वहिनी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. मी काही नाही केलंय, बाप्पानेच माझ्याकडून करवून घेतलंय. गंधार, अरे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी करायला हवी. नेहमी तूच बसवतोस ना. आणि हो, मुहूर्त 1:45 वाजेपर्यंतच आहे. हो हो, करतो ना प्रतिष्ठापना. सगळी तयारी झालेली आहे. एक मिनिट, मी काय म्हणते, ह्या वर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जुईलाच करू दे. वा मालती, अगं काय सुंदर सुचलंय तुला. मलाही तसंच वाटतंय. गंधार, तुला काय प्रॉब्लेम आहे? छे छे, मला कशाला प्रॉब्लेम असेल. जी मूर्ती तिने तिच्या हाताने घडवली आहे ना, त्या मूर्तीची पहिली पूजा तिच्याच हाताने होऊ दे. मी हा हिलाच करू दे पूजा. तिनेच करायला पाहिजे. नवीन परंपरा आहे. ऐका 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 ऐका, मालतीचं म्हणणं एकदम बरोबर आहे. जुईच्या हातानेच प्रतिष्ठापना झाली पाहिजे. बरोबर ना प्राजक्ता? मालतीचं म्हणणं बरोबर आहे. हा? हो, मला आईंचं म्हणणं अगदीच पटते. मग आता प्रश्नच नाही, झालं डन. येऊ का म्हटलं? अरे कैलासजी, नमस्कार नमस्कार. या 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 कैलासजी, वहिनी सुस्वागतम. नमस्कार नमस्कार. कैलासजी, अहो तुमच्या मुलीनं, माझ्या गुणवान सुनेनं काय सुंदर गणेशाची मूर्ती बनवली आहे बघा. आणि मालतीच्या म्हणण्याप्रमाणे या वर्षी मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा जुईच्याच हस्ते होणार आहे. काय बोलताय काय? अरे वा, म्हणजे आम्ही अगदी वेळेत आलोय नाही का जुई बाळा? हॅलो हॅलो, चला चला चला, पूजेला उशीर होतोय. जुई, अगं काय हे, काय हा अवतार? जा जा जा, पटापट तयारी करून ये जा. आला, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे का? जा तू पण, चल. चला चला चला, आपण तोपर्यंत मूर्ती स्थानापन्न करूया आणि ती जुई येऊस तर आपलं सगळं पुढचं काम सुरू होईल. चला 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 चला, हे चला, उचला उचला, चला. गणपती बाप्पा. आणि ऐका ऐका ऐका, या वर्षीची पहिली आरती एकदम जोरदार झाली पाहिजे. होणार होणार होणार. मी माझी बासरी काढतो. काय बासरी? बासरी, अहो बासरीच्या स्वरांची साथ असली ना की आरती कशी छान वाटते ऐकायला कानाला. आरतीला बासरी वाजवण्याची पद्धत आहे का तुमच्याकडे? ठीक आहे, ही पद्धत आहे वगैरे असं काही नाही, पण मला बासरी आवडते आणि माझा बासरी वाजवण्यात हातखंडा आहे ना. नाही काका काका काका, करेक्ट आहे. पण कसं आहे, आरती आहे ना, आरतीला कसं टाळ, मृदुंग, तबला ही अशी सगळी वाद्य वाजवायची असतात. हे बासरीचं काय काढलं नवीन मध्ये? अरे बासरीच्या स्वरांनी आरती अतिशय सुरेल होते म्हणून. काका तबला काय मस्त वाजवतात, एकदम भारी. काका आज तबला होऊन जाऊ द्या, अजून मजा येईल ना आपल्याला. हो, तुमचा तबला ऐकायला आवडेल, पण बासरी नको. ठीक आहे ठीक आहे, आता मायबाप प्रेक्षकांची जशी इच्छा असेल तसं आपलं सादर करायचं. तबला आहे का? माझ्या तबल्यात सुद्धा खूप हातखंडा आहे. चला सांभाळून सांभाळून, दादा 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 सांभाळून. गणपती बाप्पा.
दादा मोदक रेडी आहेत का रे? हो यार, एकदम गरम गरम दिसत आहेत. अरे मग वाट कसली बघतोय, जा आता आणि घेऊन ये. हा, जा 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 जा. हा, जा. ये, तात्या. इकडे. जा ना पटकन. अरे नाही रे, ती नाही ऐकणार. अरे तू ट्राय तर कर. हा तू म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये बसूनच बॉलरला घाबरतोय तू क्रीज वर जा ना, बॅटिंग कर ना. जमवतो घेऊन ये ना पटकन. जा 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 जा. हा जा 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 जा. आता बघ माझी बॅटिंग. जा, ऑल द बेस्ट. अरे वा, कमाल झालेत, कमाल दिसतात मोदक. आला अगं सुगरण आहेस तू. तरीही आत्ता मिळणार नाहीये. नाही नाही, मला मोदक वगैरे नको आहेत. ते तुझी आई बाहेर बोलवते ना, ते सांगायला आलोय. हा बोलवतीये. अगं ते गणपतीचं काहीतरी काम आहे, ते विचारायचं त्यांना. जा जा लवकर जा, पटकन जा. मी नंतर जाते. नंतर जाते. हॅलो जुई, अगं तुझे आई बाबा बोलवत आहेत तुला. हो, पण काय झालंय, मी इथे कामात आहे ना दादा. नाही नाही नाही, त्यांना कोणाचा तरी ना फोन नंबर हवाय तुझ्याकडून. अर्जंट वगैरे काहीतरी बोलत होते ते. हो का? हा. मग मी आलेच जाऊन. हा, जा, जा, पटकन जा. अगं तू का थांबलीस? जा ना पटकन. नाही नको, कशाला उगाच. मी काय ना, एवढंच अर्जंट असेल तर आई येईल ना आतमध्ये नंबर मागायला. अगं नाही 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 नाही, पण मी काय म्हणतो, उगाच त्या येण्याची वाट बघण्यापेक्षा तूच जा ना. कसं आहे ना दादा, मी जर आता बाहेर गेले ना तर इथे असलेले सगळे मोदक संपतील, तेही एका मिनिटात. तुला कसं कळलं? केलंस प्लॅन फ्लॉप कशाला बोललास आता? अरे तुला चांगले मोदक खायला देणार होतो ना मी. अरे अरे गणपती बाप्पा मोरया. अरे दादा सॉरी यार, मला काय माहित. तुला ना डोकंच नाही रे, कुठे काय बोलावं तुला कळतच नाही. चांगले तुला मी देणार होतो मोदक नसतं, मोठ्यांना ऐकत नाही. जुई बाळा, काय मदत हवी आहे का ग? जुई आता आई आल्या तर मी डिरेक्टली सांगतो, आम्हाला मोदक हवेत. मी सुद्धा डिरेक्टली सांगते, आता मिळणार नाही. एखादं एक्स्ट्रा असतील तर दे ना मला एखादं. नाही दादा, अरे हा काय वाटतंय? मिळणार नाही म्हणजे नाही. आधी बाप्पाला नैवेद्य, मग तुम्हाला. अगं बाकी. अरे यार, माझे दोन्ही मोठे भाऊ काहीच कामाचे नाहीत. गणपती बाप्पा मोरया. एकही नाही धड मला. एक तरी मिळालं असताना मोदक, मी तुला सांगतो. मी काय करू दादा, माझी चुकी आहे का? वा 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 वा, उत्तम स्वयंपाक झाला होता वहिनी, अगदी नेहमीप्रमाणे. अहो कैलासजी, आता कसं आहे, घरामध्ये 2-2 सुना असल्यामुळं तिला फारसं काही करायची वेळच येत नाही. हो ते आहेच म्हणा, पण चटणी तुम्हीच केली होतीत ना? हो, तुम्हाला आवडली ना? आईंच्या हातच्या चटण्या खूपच चविष्ट असतात. शेवटी स्वभावातला तिखटपणा, गोडवा, आय मीन गोडवा, गोडवा उतरतोच ना. स्वयंपाकात उतरतो ना गोडवा. काय चला पटापट मोदक खायला. अगं पोट फुटेपर्यंत जेवताना मोदक खाल्लेत, आता परत कुठे अंडे मोदक? मोदक उरलेत म्हणून संपवायला आणलेस की काय? अहो तसं नाही दादा, मोदकाची स्पर्धा आहे आज. स्पर्धा सांगते. यातला सगळ्यांनी एक एक मोदक उचलायचा. यातला फक्त एकच मोदक लकी आहे. तो ज्याच्याकडे जाईल तो माणूस लकी ठरणार. घ्या ताई. साहेब अगं संध्या, तू नाही घेतलास मोदक? मी परीक्षक आहे, मग मी कस काय खाणार? हो.
अगं ए संध्या, पण मला सांग, हा लकी मोदक नेमका कोणाला मिळाला हे आपल्याला कसं कळणार? ज्याचा मोदक मिठाने भरलेला असेल तो लकी. हा, लकी कसला? हा अनलकी मोदक आहे. आता रूप पालटणार. म्हणजे ते अहो म्हणजे लकी विनरचं रूपच पालटणार ना. किती आनंद होईल त्याला. आपण पार्टी घेऊया त्याच्याकडनं. आता काय करायचं कैलास? मला सुचलं की सांगतो तुला. हा अगं लकी मोदक तर काहीतरी वेगळं टाकायचं ना त्यात. मीठ काय टाकलं? तेच ना. नाही म्हणजे मी तर कन्फ्युज झालोय की लकी ठरलो त्याचा आनंद मानायचा की मिठाचा मोदक खावा लागणार त्याचं दुःख. जाऊ दे दादा, कधी नाही ते परीक्षक झाले आणि तुम्ही माझी चेष्टा करतायत. मी नाही बोलणार कुणाशी. ओके ओके ठीक आहे, आम्ही खातो. ए हिच्या काय मनासारखं असेल ते सगळं होऊन जाऊ द्या. चला. खुश. घ्या ना, घ्या सगळे. बघू कोण लकी ठरतंय ते. गोड आहे. येस येस. या माझा पण गोडच आहे की. आता मी काय ग संध्या, असं लकी वगैरे काही नसतं ग. खरंच असा मोदक ठेवलायस का तू त्यात, की उगाच काहीतरी सांगतेस? अहो खरंच आहे, बघा तुम्ही. आहे. आता मी हा. आलापचा तरी मोदक खारट निघू दे. आलापचा मोदक खारट निघू दे. मोदक खारट निघू दे. कळत नाही. गोड. हॅलो, आता फक्त जुई आणि तिचे आई बाबा राहिलेत. चला चला, उचला पटापट. माझं पोट इतकं भरलंय ना की आता पोटात जागाच नाहीये हा मोदक जायला. एका मोदकाने काय होतंय त्यात? घ्या घ्या. हा. बरंच काही होऊ शकतो. तुम्हाला कल्पना नाहीये. अहो काय उगाच घाबरू नका तुम्ही. घ्या घ्या. तुम्ही पण घाबरू नका. काका मोदक 3 आदमी भी 3 बहुत ना इंसाफी है. काका इंसाफ कर दो. हाँ खा 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 लवकर लवकर. संपूर्ण नका. अहो, खा हो.